नाही, मराठी या विषयावर काहीही दूरपर्यंत राजकारण झालेलं नाही. हा गैरसमज का पसरवला माझ्या लक्षात येत नाही. प्रश्न होता की माननीय उद्धवजी मुख्यमंत्री असताना एक समिती नियुक्त करण्यात आली. त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी जी 5वीपासून सक्तीची आहे, 1लीपासून मराठी व इंग्रजी सक्तीची होती, त्यासोबतच बालवयात 3री भाषासुद्धा सहजपणे शिकता येते. म्हणून माननीय उद्धवसाहेबांच्या नियुक्त केलेल्या समितीने शिफारस केली की मराठी इंग्रजीसोबत 1ल्या वर्गापासून हिंदी शिकवली तर ती सहज शिकता येते. याच्यात मराठीचा काय संबंध? मराठी अनिवार्य आहे, ती अनिवार्य राहणार आहे, त्याबद्दल कुठेही प्रश्न उपस्थित होत नाही. पण मला आश्चर्य वाटतं की मराठी माणसाने इंग्रजी शिकणं हे अभिमान, हा पराक्रम, पण मराठी माणसाने हिंदी शिकणं म्हणजे मराठीचा अवमान. हे मात्र अजून मला समजलं नाही. कदाचित अजून एक 50-100 पुस्तकं वाचल्यानंतर लक्षात येईल. मराठी विजय सभा असा त्याचा उल्लेख केलेला आहे आणि अजूनही काँग्रेस तिथे उपस्थित राहतील त्यांनी यावर शंका आहे, त्यामुळे आपसातच नाही. असं आहे की काँग्रेसनी तर जे मी तुमच्या चॅनल्सवरून बघितलं की काँग्रेसनी सांगितलं की हे दोघे बंधू एकत्र आले तर आपण यांच्यासोबत जायचं नाही. त्यामुळे प्रश्न या मुद्द्याचा निवडणुकीत किती फायदा होईल यापेक्षा अशा वातावरणामध्ये कारण नसताना राज्यामध्ये गैरसमज कसे पसरतील हे जास्त मला वाटतं महत्त्वाचं आहे. एकनाथ शिंदेने काल अमित शहा जी गृहमंत्री होते, केंद्रीय मंत्री, त्यांच्या दरम्यान जय महाराष्ट्र, जय हिंद, त्यानंतर जय गुजरातचा शब्द प्रयोग केला. त्यावरनं आता कुठेतरी वादंग निर्माण झाले. वादंग करण्याचं कारण काय हो? आम्ही द्राविड उत्कल वंग म्हणतो राष्ट्रगीत म्हणताना. आपण नाही म्हणत का जय? भारत माता की जय म्हणताना काय गुजरातची जय होत नाही, तेलंगणाची जय होत नाही? ही कोणती आपली सुपर ब्रेन आहे समजत नाही. आम्ही काय राष्ट्रगीतात म्हणत नाही. लहानपणी आजही कदाचित विद्यार्थी प्रतिज्ञा घेतात ना, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. आम्ही सांगतो राज्यगीतामध्ये दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. अरे आम्ही सर्व एक आहोत. तो सनी देओलचा एक पिक्चर होता, त्याला जेव्हा सांगितलं गेलं तो म्हणाला हो मी पाकिस्तान जिंदाबाद म्हणतो. कोणाला जिंदाबाद म्हणायला मग अडचण नाही आहे, पण तुम्ही माझ्या देशाबद्दल काही गैर शब्दाचा उपयोग केला तर ते मग सहन होणार नाही. मला वाटतं की जय गुजरात, जय उत्तर प्रदेश म्हटल्याने आम्ही छोटे होतो का? जय महाराष्ट्र या शब्दानंतर जय गुजरात म्हणतो का? एवढे संकुचित लोक मी नाही बघितले. चांगली गोष्ट, आमच्या शुभकामना आहे. दोघे भावांनी एकत्र यावं, एकत्र राहावं. आवश्यक असेल 2 पक्षाचा 1 पक्ष करावा. पण मांडलेले आहेत आपल्या आयुधांचा वापर करत, काय सांगा? नाही, शेवटी विधान भवन हे त्याचं नाव आहे. विधान भवनामध्ये कायदेविषयक चर्चा झाल्या पाहिजे, मंथन झालं पाहिजे. तर मी हे खरं आहे की 1 मे 1960 नंतर हा रेकॉर्ड मी काल करू शकलो. 30 अशासकीय विधेयक, विविध कायद्यांमधल्या सुधारणा असेल, त्याच्यावरचं मंथन असेल, त्याच्यावरचं चिंतन असेल, असे 30 अशासकीय विधेयक मांडलेत. खरं तर काल 4 विधेयकावर डिटेल डिस्कशन, म्हणजे ज्याला आम्ही कन्सिडरेशन, पुनर्स्थापना यासोबत खंडशः विचार म्हणतो, ते काल होत्या. पण माननीय अध्यक्ष म्हणाले की आपण मंगळवार बुधवारी ती 4 विषय घेऊ आणि ते 4ही विषय पुढच्या आठवड्यात येईल. महत्त्वाचे विषय आहे. तर मला वाटतं की कायदेमंडळ ज्याला आपण म्हणतो तिथं कायद्यावरची चर्चा होणं हे अनिवार्य आहे, गरजेचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.